नमस्कार सर्वांना. आम्ही आत्ता आलो आहे आपले यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सातारामध्ये आणि आता इथे येणार आहेत मुख्यमंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस माझ्यासोबत कौस्तुभ येत आहे. तर बघूया आपण की आता काय होतं आहे, कसा कार्यक्रम पार पडतो. बाहेर सगळी गडबड वगैरे चालू होती त्यामुळे आपण इथं ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. आपला इथून ब्लॉग चालू करतो. बघूया आपण की त्यांना किती वेळ आहे वगैरे यायला. जवळपास आम्ही 15-20 मिनटं येऊन बसलो आहे पण अजून काही त्यांची एंट्री झाली नाही आहे. अजून तरी बहुतेक अर्धा तास तरी लागेल. पाहू शकता सगळे इथे तयारी झाली आहे सगळी. साताऱ्यातील आणि बाकीच्या म्हणजे जे सातारा जिल्ह्यातील जेवढे नगरसेवक नगराध्यक्ष आहेत त्यांचा इथे सत्कार पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. इथे सातारचे सगळे आमदार जे मंत्री वगैरे सगळे इथे येणार आहेत. तर बघूया की आपला कार्यक्रम कसा पार पडतो आहे. कौस्तुभ काय मग कसा कार्यक्रम होणार आहे बघू की आता एन्जॉय करून घेऊ. तर बघूया आपण आता की कार्यक्रम कसा पार पडतो आहे. आपला अजून कार्यक्रम सुरू व्हायला वेळ आहे खूप, त्यामुळे आम्ही आत्ता जेवून घ्यायला आलो. इकडे बॅक साईडला सगळी जेवणाची वगैरे सुविधा केली, तिकडे आम्ही जेवण वगैरे घेतो. जेवण झाल्यावर आपण भेटूया पुन्हा. तर आता आम्ही जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि आता आम्ही थांबलो आहे. संदीप भाऊ पण वरती स्टेजवरती गेलेत, त्यांना पण आपण भेटून झालं आहे आपलं. कौस्तुभ आणि आम्ही जेवण वगैरे आता आलो आणि आता आपला कार्यक्रम पुढचा लवकरच सुरू होईल. सगळे BJPचे उमेदवार वरती बसलेत आणि थोड्याच वेळात आपले मुख्यमंत्री यांची एंट्री होईल. बघूया आपण आता किती वेळ लागतो कसा आपला कार्यक्रम पार पडतो. छत्रपती संभाजी महाराज की जय. श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आता सगळे जागे झाले ना. तर आता आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन होणार आहे. तर आपण पाहूया ते. आता सगळी तयारी वगैरे सुरू झाली आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी काही मिनिटांमध्ये होता. माझी सर्वांना विनंती आहे या राजधानी साताराला अखिल भारतीय साहित्य माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अस्वस्थ व्हावं आणि या विचारपीठावरती खऱ्या अर्थानं सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालंय. आपण सर्वांनी माझी विनंती आहे सातारा शहरातून या परिसरातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व नगरसेवकांना आपल्या नेत्यासाठी एक स्वागताची जोरदार टाळी वाजली पाहिजे. आदरणीय आदरणीय जिल्हाध्यक्ष आणि सर्व दोन्ही मंत्री महोदयांना आपण सन्मान करावा. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी त्याचबरोबर निवडणूक प्रमुख म्हणून आदरणीय हरेश दादांनी काम पाहिलं आणि
परिवर्तन झालं. या सगळ्यांचा एकत्रित सन्मान मनापासून धन्यवाद. आणि जी सावंत आपलं मनापासून कौतुक जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर डीजे 2 मिनिटं. साहेब 1853 ची महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या नगर परिषदेची पहिली लोकनियुक्त नगराध्यक्षा वैशालीताई निलेश माने. महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आणि त्या नगर परिषदेचा मान वैशालीताई निलेश माने यांना मिळाला. वैशालीताई नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्यासोबत पहिली महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा वैशालीताई माने आणि सन्मान्य निलेशजी माने. दोघं सपत्नीक एक राहणार आपला नेता या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजेच आपले देवाभाऊ होतात सातारकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. जय असो. हिंदवी स्वराज्याचे या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने ज्या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्या मंचावरच्या आपल्या नेत्यांनी आणि समोर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्या सर्वांचं कौतुक करण्याकरता खरं म्हणजे आज मी या ठिकाणी आलो आहे. आणि विशेषतः मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी या सातारचे सुपुत्र शिवेंद्रसिंह राजे भोसलेजी, आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी, आपले अध्यक्ष अतुल बाबा भोसले, मनोजजी घोरपडे, रणजित सिंह नाईक निंबाळकर, मदनदादा भोसले, आनंदराव पाटील, प्रियाताई शिंदे, धैर्यशील दादा कदम, विक्रम पावसकर, सत्यजित पाटणकर, सुरभिताई भोसले. या ठिकाणी साताऱ्याचे आपले नगराध्यक्ष ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये नवीन विक्रम केला असे श्री अमोल मोहिते. म्हसवडमध्ये 21-0 आपण मॅच जिंकली ते आपल्या सौ पूजाताई विरकर. मलकापूरचे आपले नगराध्यक्ष श्री तेजस सोनावले. फलटणचे ज्या ठिकाणी अतिशय अटीतटीची मॅच चालली होती पण चांगल्या फरकाने ती मॅच आपण त्या ठिकाणी जिंकलो असे शमशेरसिंह दादा नाईक निंबाळकर. रहिमतपूरच्या आपल्या सौ वैशालीताई माने. वाईचे आपले अनिल सावंत आणि मेढा रणधुरंधर शिवछत्रपतींची प्रतिकृती या ठिकाणी साताऱ्याच्या मातीत तयार झाली आणि ती मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी एक सुंदर असा स्केच. आपला कार्यक्रम सगळा संपला आहे आणि आता आपण चाललो आहे गाडी आणायला. गाडी घेऊन आपण डायरेक्ट जाऊया घरी आणि आपला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.